ते उभं करणं, त्यांना काही गोष्टी मोठ्या केल्या तर ते काही महत्वाचं नहीं। जिसके पास पैसा है वो देता है, लेकिन न देने होने के बाद भी अगर देने की कोशिश करता है वो सबसे बड़ी बात होती है। आणि मग आपण अशामधून या अशा वेगळ्या भावनेतून आपण समोर जात आहोत। खरं तर निवड आपण प्रकल्प उभा करण्यापुरता आणि 200-300 हजार महिलांना रोजगार दिला हा एवढ्या पुरता विषय मर्यादित नाही। हा विषय आम्ही पाहतो सर्वव्यापी आहे। आजही ज्या जिजामाताचं नाव आम्ही घेतो ती जिजामाता 67व्या वर्षामध्ये आग्र्याला छत्रपती कैदेत असताना सुद्धा किल्ला ताब्यात घेतं। ज्या जिजामातेच्या अंगावर एवढे वार झाले का ती वारही सुद्धा आम्ही मोजू शकत नाही, एवढी ताकद जिजामाता पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येईल आणि प्रेरणा उठेल अशा प्रकारची शक्ती जी दुर्गेच्या समान असू शकतं, माँ जगदंबेच्या समान असू शकतं। ज्या दुर्गा मातेच्या 30व्या वर्षामध्ये पहिला संभाजी देर मारला गेला, दुसरा संभाजी पोरगा मारला गेला आणि तिसरा संभाजी नातू मारला गेला, तरी जिजामाता जशी डगमगली नाही तशा मीनाक्षीताई सुद्धा डगमगल्या नाही। हे फार महत्वाचं आहे। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का ज्यांच्या ठाई स्वतः सोडून इतरांचं काही महत्व असतं, इतरांचं जगणं महत्वाचं असतं, त्या सावित्रीबाई फुलेनं ज्योतिबानं म्हटलंय का किती वेळ तू शेण अंगावर घेशील, किती वेळ तू हा अपमान सहन करेल। तेव्हा सावित्री ज्योतिबाले असं म्हणतंय, हे सहानुभूतीचे आणि दयामायाचे शब्द आमच्यासाठी वापरू नका, या सेनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशा म्हणणाऱ्या सावित्रीबाई खऱ्या अर्थानं आजही आठवतं। मीनाक्षीताई त्या पावला पाऊल आपण टाकताय। ज्या अहिल्यादेवी होळकरांनी 200 महिलांची फौज तयार केली आणि पेशव्याला धमकावून सांगितलं, हारला तरी मेला आणि जिंकला तरी मेला, खबरदार पाय टाकशील तर रघुनाथ पेशवे सुद्धा माग पलटला फक्त 200 महिलांच्या फौजेवर। महिलांची पहिली फौज अहिल्यादेवी होळकरांनी तयार केली। आणि मग अशा या सगळ्या प्रेरणेतून आपण पुन्हा या नवीन युगाला प्रेरणा देण्याचं काम आपण जे मीनाक्षीताई केलं, खरंच निश्चितच याला सरकार म्हणून काय करेल ते मला माहित नाही, पण तुमची ताकद सरकारला झुकवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की माहिती आहे। आणि म्हणून आपण पाहतोय का या अशा सगळ्या प्रेरणादायी कार्यक्रमाला मला येता आलं, मला उपस्थित राहता आलं, याचं खरं तर फार आनंद आहे। आम्ही आंदोलन करत गेलो, गेली 15 वर्ष 350 गुन्हे दाखल झाली। 40 गावात आलो असेल, जळगावला आलो असेल तर एखादा गुन्हा दाखल घेऊनच बच्चू कडू पलटला असेल। पण आता ही आंदोलनाची भाषा संपत चाललेली आहे। आता खऱ्या अर्थानं नवीन काम, रचनात्मक काम उभं करण्याचं काम आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। दिव्यांगासाठी दिव्यांग मंत्रालय शिंदे साहेबांच्या माध्यमातून इथं निर्माण झालं। खरं तर त्यांचे मानव तेवढे आभार कमीच आहे। आमचं जरी पटत नसलं तरी पटून घ्यावं लागतं, कारण ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं। आणि म्हणून अशा दिव्यांग मंत्रालयामध्ये कालच आमची एक मीटिंग मुख्य सचिवासोबत झाली। 5% निधी हा राज्यानं खर्च केला पाहिजे मंगेशराव, पण हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि कुठलंही सरकार खर्च करत नाही। 6 लाख कोटीच्या बजेटमध्ये 25,000 कोटीची खरी व्यवस्था आमच्या दिव्यांगासाठी ठेवली पाहिजे, ते 1000 कोटी ठेवत नाही, याचं दुःख आहे। लढावं लागेल, भांडावं लागेल, पुन्हा एखादा गुन्हा अंगावर घ्यावं लागेल आणि मग ते घेण्याची सगळ्यांची तयारी असणं फार महत्वाचं असतं। आखरे हक्काची लढाई सोडता कामा नये, धर्म आणि जातीच्या लढाईमध्ये हक्काची लढाई थांबता कामा नये, कारण या लढाईमध्ये सगळ्या जाती धर्माचं भलं आहे। धर्म आणि जातीच्या लढाईमध्ये काही लोकांचं भलं आहे, पण हक्काच्या लढाईमध्ये सगळ्या जाती धर्माचे भलं होतंय। एक शेतकरी सुखी झाला तर मराठा आरक्षण मागणारे ते सुद्धा थांबू शकतं, ज्यांना ओबीसी देऊ द्यायचं नाही ते सुद्धा थांबू शकतं, ज्यांना एससीतून अधिक काही वेगळं मागायचं आहे ते सुद्धा थांबू शकतं। एका शेतकऱ्याला हमी भाव जरी भेटला तरी आमचा शेतकरी सगळ्या जातीतला खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो नोकरी देणारा माणूस होऊ शकतं, एवढी ताकद आहे। पण लढावं लागतं, कारण भाव सुद्धा भेटत नाही, जे भाव पाहिजे ते सुद्धा भेटत नाही। म्हणून आरक्षणाच्या लढाया समोर आल्या, कारण शेतीत मार कष्ट करून मेहनत करून जर आम्हाला काही भेटत नसेल, म्हणजे तुम्ही जर एक विचार केला
का जो शेतकरी तूर उत्पादक आहे त्याच्या तूर उत्पादक शेतकरी 1 क्विंटल जेव्हा तूर हातात घेत त्याचे फक्त त्याला 7 ते 8 हजार रुपये भेटत आणि त्या तुरीमध्ये हजारो प्लेट दाल फ्राय होते. एका पोद्यामध्ये त्याला 50,000 भेटत, फक्त फ्राय करावं लागतं. म्हणजे अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये कापड महाग झाला आणि कापूस मात्र तिथंच मरून 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 संपून गेला. कापसाचा वांदा झाला, कापडवाल्याचं मात्र भलं झालं आणि तो कापडाचा व्यवसायामध्ये आपण खऱ्या अर्थानं